झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका सध्या रंजक टप्प्यावर आली आहे। मालिकेत जान्हवीने जयंतच्या विचित्र वागणुकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळतंय। गोव्याला फिरायला गेलेल्या या दोघांमध्येही खूप मोठा वाद होतो आणि त्यानंतर जयंत समोरच जान्हवी समुद्रात उडी मारते। जयंत तिचा शोध घेतो, पण जान्हवी मात्र कुठेच सापडत नाही। मालिकेत पुढे भाऊबीजेच्या दिवशी जयंत लक्ष्मी निवास मध्ये येतो आणि लक्ष्मी व श्रीनिवास समोर सांगतो की जान्हवी सर्वांना सोडून गेली आहे। हे ऐकून लक्ष्मीला फार मोठा धक्का बसतो। दरम्यान झी मराठीने नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय। लक्ष्मी खोलीतून बाहेर येते आणि तिला जान्हवीच्या फोटोला हार घातलेला दिसतो। हे पाहून ती घाबरते आणि म्हणते, जानूच्या फोटोला हार कोणी घातला? ती हार काढण्यासाठी पुढे येते। तेवढ्यात जयंत तिथे येतो आणि म्हणतो, मीच हार घातलाय, कारण जानू आता या जगात नाही राहिली आहे। हे सत्य आपल्याला मान्य करावंच लागेल। त्यावर लक्ष्मी संतापून उत्तर देते, हे मला मान्य नाही। पुढे प्रोमो मध्ये दिसतं की श्रीनिवास लक्ष्मीला समजावतो, आपली जानू आता सोडून गेली आहे आणि हेच सत्य आहे। हे ऐकल्यावर लक्ष्मी धावत घराबाहेर येते, बादलीतील पाणी स्वतःवर ओतते आणि मोठ्याने जानू असं ओरडते। झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना लिहिलंय, जान्हवी सोडून गेल्याचं सत्य स्वीकारू शकेल का लक्ष्मी? परंतु मालिकेत अजून एक सत्य दडलेलं आहे। जयंतच्या वागणुकीमुळे जान्हवीने टोकाचा पाऊल उचललं आहे। हे सत्य त्याने अजूनही कोणाला सांगितलेलं नाहीये। आता जेव्हा हे सत्य लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर उघड होईल, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया पाहणं खूपच भावनिक आणि रंजक ठरणार आहे। तर मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।